जय हिंद मित्रांनो, LIC ॲडवायझर या यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण विमा राशी 20 लाख आणि आपलं वय 21 वर्ष, तर आपल्याला 21 वर्ष वय आणि आपली मॅच्युरिटी कधी होणार आहे तर बघा, आता आपली 46 वर्षी मॅच्युरिटी होणार आहे 21 वर्ष वयाला। तर आपल्याला पैसे किती भरावे लागणार आहेत, आपल्याला त्याचा काय फायदा मिळणार आहे आणि आपल्याला मॅच्युरिटी किती मिळणार आहे तर हे आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। बघा, माझा मोबाईल नंबर आहे बघा 7304680107, जीवनला पॉलिसी टेबल नंबर 736। तर माझे 25 वर्ष 16 वर्ष पैसे भरायचे आहेत। 16 वर्षानंतर 1 रुपया भरायचा नाही। आता आपली विमा राशी आहे किती 20 लाख रुपये आणि तर आपल्याला 16 वर्ष पैसे भरायचे। 25 वर्षी आपल्याला पैसे मिळणार। 16 वर्ष पैसे भरल्यानंतर आपल्याला 1 रुपया 25 वर्षापर्यंत भरायचा नाही। वय आपले किती समजा 21 वर्ष आणि आपली मॅच्युरिटी किती होणार तर 46 वर्षी आपली पॉलिसी खतम होणार आहे। तर आपण जर हप्ता आपल्याला किती बसते बघा, 6 वर्षाला, 6 महिन्याला, 3 महिन्याला। तर आपण वर्षाचं बघूया तर 99,041 रुपये हा प्रथम वर्षाला म्हणजे पहिल्या वर्षासाठी हप्ता आणि दुसऱ्या वर्षापासून हा चालू हप्ता बघा 96,908 रुपये। आता इथं 6 महिन्यासाठी बघा 50,049 रुपये तुम्हाला पहिल्या वर्षाचा हप्ता लागणार आहे। दुसऱ्या वर्षाला बघा 48,972 रुपये। आता 3 महिन्याला पाहूया, 3 महिन्याला 25,289 रुपये आणि 24,785 दुसऱ्या वर्षाला। आता महिन्याला पाहूया, महिन्याचं किती 8,430 रुपये पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी 8,249 रुपये 49 रुपये। तर बघा, आता आपली 16 वर्षात आपले पैसे किती जमा होतात बघा इथं या LIC कडे, तर 15,52,761 रुपये आपले पे आउट होतात। म्हणजे 16 वर्षात आपले एवढे पैसे जमा होतात पॉलिसी विमा पॉलिसीकडे। आणि इथं आपल्याला पैसे किती मिळतात बघा, इथं गेट म्हणजे आपली पॉलिसी खतम होईल त्या टायमाला आपला 52,50,000 रुपये मिळणार आहेत आणि यावर 1 रुपया टॅक्स घेतला जाणार नाही। विना टॅक्सचा, विदाउट टॅक्स ही तुम्हाला रक्कम मिळणार आहे। आता इथं टॅक्स मध्ये तुम्हाला बेनिफिट काय मिळतं इथं तर बघा 4,82,224 रुपये बेनिफिट होतं, तुमचं सेव्ह होतो या टॅक्स। आता नॉर्मल कव्हर आहे, आता आपण कव्हर पाहूया तर बघा 21व्या वर्षी आपल्याला कव्हर आहे बघा 20,94,000। ऍक्सिडेंट कव्हर काय म्हणतात पहिल्या वर्षीच आपल्याला हा कव्हर आहे बघा 40,94,000 रुपये। आता प्रत्येक वर्षाचं मी तुम्हाला कव्हर दिलेला आहे बघा, नॉर्मल कव्हर, ऍक्सिडेंट कव्हर दिलेला आहे इथं बघा। इथं किती 37 वर्षापर्यंत दिलेला आहे, इथं 37 वर्षापर्यंत दिलेला आहे आणि इथं लोन अमाऊंट भी तुम्हाला बघा इथं प्रत्येक वर्षाला वाढत जाते। इथं 37 वर्षापर्यंत लोन अमाऊंट दिलेले आहे आणि मंथली हप्ता बघा पहिल्या वर्षी 8,430 आणि दुसऱ्या वर्षापासून हा कंटिन्यू चालू राहणार आहे इथं। आता रिटर्न तुम्हाला ज्यावेळेला तुमची पॉलिसी खतम होईल म्हणजे संपेल त्या टायमाला तुम्हाला रिटर्न मिळणार आहे मित्रांनो। आणि तुम्हाला आधीमध्ये जर पैसे जरूर असेल तर तुम्ही इथं तुमचं लोन घेऊ शकता इथं बघा। तर चला इथं आता आपण इथं जागा आपली असल्यामुळे पुढील भाग आपण जरा पुढील व्हिडिओमध्ये बघूया। 20 वर्षापासून कव्हर बघूया बघा, 38चा कव्हर काय तुम्हाला 37,62,000 रुपये आहे आणि तर ऍक्सिडेंट कव्हर काय बघा तर 57,62,000 इथं ऍक्सिडेंट कव्हर आहे। इथं लोन अमाऊंट बघा तुम्हाला किती आहे 12,49,237 आहे तुम्हाला 38व्या वर्षी। तर बघा इथं तुम्हाला हप्ता इथं मंथली काहीच भरायचं नाही इथं। आता रिटर्न तुमचं बघायचं काय तुम्हाला दाखवायचं रिटर्न काय तर तुम्हाला 45व्या वर्षी काय तुम्हाला 52,50,000 तुम्हाला कव्हर मिळणार आहे आणि ऍक्सिडेंट कव्हर काय बघा तर 72 लाख रुपये 50,000 हा तुम्हाला ऍक्सिडेंट कव्हर आहे। लोन व्हॅल्यू बघा 29,08,375 आहे इथं आणि तुम्हाला आता मॅच्युरिटी तुमची कधी होणार आहे तर 46 वर्षी तुमची मॅच्युरिटी म्हणजे 46 वर्षी तुमची पॉलिसी खतम होणार आहे। तर 52,50,000 तुमची इथं तुम्हाला मॅच्युरिटी मिळणार आहे आणि याच्यावर 1 रुपयाही टॅक्स घेतला जाणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला हा जर काय अजून अडचण जर असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।